मी जर्मन रेमडीज या कंपनीत मेडिकल ऑफिसर असताना घडलेली ही गोष्ट आहे. एका वर्षासाठी मला गोवा डिव्हिजनला पोस्टिंग मिळाली. गोव्याच्या निसर्ग सौंदर्याच्या मी प्रेमात आहे. त्याशिवाय जवळच असलेल्या सावंतवाडीतील आंजोळच्या मधाळ आठवणींनी मी आनंदित झालो. 2 वर्ष माझे शालेय शिक्षण तिथे झाले होते. त्यावेळचा माझा जीवच्छ कंठच्छ मित्र रमाकांत मोरजकर मोरया मला साथ घालू लागला. गोव्याला बाडबिस्तरा टाकून सावंतवाडीला मोर्याला न कळवता दाखल झालो. येवा कोकण आपलाच असा या वृत्तीची ही माणसं दिलखुलास स्वागत करतात. त्यांच्या घरात एक प्रकारचा सन्नाटा जाणवला. माझ्या मामेभावाने तर तशी काही बातमी दिली नव्हती. मी कोड्यात पडलो. काय मोरोबो, सगळं क्षेमकुशल ना? हो, तसंच म्हणायचं. न सांगता आलो म्हणून नाराज आहे की काय? वहिनी पाणी घेऊन बाहेर आल्या. त्यांच्या चेहरेवर चिंतेचे सावट दिसले. तब्येतही काहीशी उतरलेली वाटली. मी कोड्यात. सविता वहिनी, कशा आहात? ठीक आहे. चेहरा निर्विकार. चहा टाक जरा आद्यासाठी. आद्या म्हणजे मी, आनंद. देवघरात काकी, मोऱ्याची आई जप करीत होत्या. त्यांना नमस्कार केला. बस बाबा. त्याच्या चेहऱ्यावर नाराजी. माझ घरात नजर टाकली तर एक 14-15 वर्षाची मुलगी शांतपणे बसली होती, जे तिच्या वयाला अजिबातच शोभत नव्हते. कृश हातपाय व चेहरा फिकुटलेला. मी निरखून बघितले. ही सुरभी ना? सुभ्या, ओळखलं नाही चॉकलेट काकाला? हो, कळलं. चॉकलेट दिलं नाही म्हणून रागवलीस ना? हे घे चॉकलेट. चल ये बाहेर. तिने चॉकलेट घेतले नाहीच. उलट ती रडायलाच लागली. आद्या, तिला बोलायला येत नाही. काकीने धक्कादायक बातमी दिली. काय? लहानपणी चुरूचुरू बोलणाऱ्या मुलीला बोलता येत नाही? पण का? आजारी होती का? अशक्त वाटते. का रे मोऱ्या? चहा घेऊन आलेल्या वहिनीने आणखी एक धक्का दिला. गेल्या वर्षी एक दिवस शाळेतून आली तेव्हापासून मुकीच झाली. काहीतरीच काय? आता शाळेत जात नाही वाटतं. शाळेत जाऊन काय करणार? बसली आहे घरात. वहिनीचा उदास स्वर. मीही धक्क्यातून सावरलो. सुरभीचा गळा, कान, नाक वगैरे तपासले. स्विच ऑडिओ माझा विषय नसला तरी डॉक्टर असल्यामुळे प्राथमिक ज्ञान होते. मोऱ्या, मला सांग, हे नक्की कधी झालं? कळवायचं नाही का रे मला? गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात. मैत्रिणीबरोबर शाळेतून येत असताना एकदम हिचा आवाज बसल्यासारखा झाला आणि काही वेळाने बाहेरच पडेना. तेव्हापासून असंच आहे. अरे, त्या झाडाखालून आली होती ते सांग ना. काकीची सूचना. कोणत्या झाडाखालून? त्याची फांदी पडली का हिच्या अंगावर? पिंपळाखालून. फांदी कशा पडायला पाहिजे? त्या झाडाखालून अमावस्येच्या दिवशी आलं की असंच होतं. शिवाय दुपारी 12ला. ही एकटीच होती का? नाही रे, होत्या 3-4 जणी. पण हिलाच धरले ना. अण्णा महाराजांनी सगळं सांगितलं मला. काकीचे विवेचन अगाध वाटले. आता हे अण्णा महाराज कोण? गेल्या वर्षीपासून गावाच्या बाहेरच्या मळात येऊन राहिलेत. बरोबर एक शिष्य आहे. पूजा, पठण, जप असा त्यांचा कार्यक्रम असतो. भक्तांना काही समस्या असल्या ते त्यांचं निवारण करतात. काही तोडगे सुचवतात. जडीबुट्टीची काही औषधे सुद्धा आहेत त्यांच्याकडे. गावात बऱ्याच जणांना गुण आलाय. मग तू गेला होतास की काय त्यांच्याकडे? आई घेऊन गेली होती सुरभीला. भक्ताशनीच त्यांनी सांगितलं की पिंपळाखालची बाधा आहे. मंतरलेले दोरे दिले. हिला उपास करायला सांगितले. करतेय ती. दिसतंय ते वहिनीच्या तब्येतीवरून. कसला रे गंड्या दोऱ्यावर विश्वास ठेवतोस? ही अंधश्रद्धा आहे, अज्ञानातून आलेली. विज्ञानुगात आपली विचारसरणी बदलली पाहिजे. या बुवाबाबाच्या औषधाने गुण आला तर वैद्यकशास्त्र का मोडीच काढायचं? BA पर्यंत शिकलास ना तू? डॉक्टरांना दाखवलं नाहीस का? दाखवलं ना. गोव्याहून येणाऱ्या स्पेशालिस्टला दाखवलं. त्यांनी सांगितलं स्वरयंत्रणाचं ऑपरेशन करावं लागेल. एक तर ते खर्चिक आहे आणि यशाची खात्री नाही, म्हणून मनात चलबिचल आहे. ठीक आहे. हिच्या ज्या मैत्रिणी त्यावेळी बरोबर होत्या त्यांना मी भेटू शकतो का? त्या मैत्रिणीशी बातचीत करून मी मनाशी काही आखाडे बांधले. पिंपळाखालची जागा बघून आलो. मोऱ्या, त्याची आई व पत्नी संभ्रमात होते. मोरोबा, उद्या सकाळी आपण गोव्याला जाऊया. माझा मित्र नाक, कान, घसा याचा तज्ज्ञ आहे. त्याचा सल्ला घेऊया. गोव्याच्याच डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं ना. मग हा काय निराडं सांगणार? जायचा यायचा त्रास आणि जबरदस्त फी. त्याची तू काळजी करू नकोस. जाताना माझी गाडी आहे. येताना तुमच्या कदंबच्या बसमध्ये बसवून देतो. रात्रीपर्यंत परत याल. पण अण्णा महाराजांनी सांगितले की डॉक्टर काही करू शकणार नाही. काकीचा विरोधाचा सूर. काकी, त्यांचे दोरे आहेतच हातात. आता हे डॉक्टर काय म्हणतात बघू. नाखुशीनेच मोऱ्या तयार झाला.
बाहेर पडल्यामुळे सुरभीची निराशा कमी झाल्यासारखी वाटली. डॉक्टरांनी तपासून गोळ्या दिल्या. त्या कशा घ्यायच्या ते सांगितलं. नंतर चर्चा करून आम्ही कार्यवाही ठरवली. सुरभीच्या तब्येतीविषयी मी फोनवर चौकशी करत होतो व माझ्या भावालासुद्धा लक्ष ठेवायला सांगितले होते. त्याच्या मुलीला सुरभीसोबत वेळ घालवण्याची विनंती केली होती. उपाय, तपास, गड्डे, दोरे, अण्णा महाराजाकडे खेटे घालणे चालूच होते. 15 दिवसांनी मी पुन्हा सावंतवाडीला मोऱ्याकडे हजर झालो. यावेळी सुरभीनेच पाणी आणले. काय सुभ्या, थोडंसं बरं वाटतंय ना? मानेनेच होकार देत तिने हातातील चॉकलेट घेतले व किंचित हसलीसुद्धा. मोऱ्या, ही हसली का रे? आता हे बघ, त्या डॉक्टरने सुरभीला 15 दिवसासाठी गोव्याला बोलवलं आहे. तिथे तिची ट्रीटमेंट होईल. अरे बापरे, म्हणजे 15 दिवस हिला हॉस्पिटलमध्ये ठेवायची? मला नाही रे हा खर्च परवडणार. गप रे, माझं घर हॉस्पिटलच्या आवारातच आहे. तुझी वहिनीसुद्धा आली आहे. 2 दिवसांनी येऊन मी सुरभीला घेऊन जातो. ही तिला रोज हॉस्पिटलमध्ये नेईल. ट्रीटमेंट 15 दिवस चालेल. परिणाम पाहून नंतरची कार्यवाही ठरवू. पण ट्रीटमेंट काय असेल? वहिनीने घाबरतच विचारले. ते डॉक्टर ठरवतील, पण ऑपरेशन नक्कीच नाही. सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. सुरभीची ट्रीटमेंट 20 दिवसापर्यंत लांबली. त्या दरम्यान 2 वेळा मोऱ्या आणि वहिनी येऊन गेल्या. 20 दिवसांनी मी व माझी पत्नी सुरभीला घेऊन सावंतवाडीला गेलो. सुब्या बेटा, आईला हाक मार. सुरभीने जोर लावून आ आ असे म्हटले. वहिनीचा आनंद गगनात मावेना. सुब्या, बाबाला नाही हाक मारणार? पुन्हा तिने बा बा असे म्हटले. दोघांच्या डोळ्यातून आनंदाश्रू पाझरले. भाऊजी, सुरभी बोलायला लागली, पण नीट बोलत नाही आहे. वहिनी, इतके दिवस तिच्या गळ्यातून आवाज फुटत नव्हता. आता नुकता फुटायला लागलाय. प्रॅक्टिस केल्यावर होईल सुधारणा. पण इथे कसं जमणार हे सगळं? इकडच्या आरोग्य केंद्रात शितोडे नावाच्या बाई येतात. त्या हिचं प्रॅक्टिस करतात. त्याला स्विच आणि ऑडिओ थेरपी म्हणतात. त्या सराव करून घेतील. मग लागले ते हळूहळू बोलायला. काकीनी आपले घोडे पुढे दामटले. अण्णा महाराजांनी वर्षभर उपाय केले, सुनेने उपास केले, त्याचं फळ आहे हे आद्या. तुझ्या डॉक्टर 1 महिन्यात काय करणार? काकी, जे वर्षात झालं नाही ते 15 झालं, कारण वैद्यकीय ज्ञान. तरीही सुरभी अजून पूर्णपणे बरी झालेली नाही. पण झालं तरी काय होतं तिला? आपण सर्व अण्णा महाराजाकडे जाऊनच खुलासा करू. आमची वरात मठात दाखल झाली. नमस्कार अण्णा महाराज. सुब्या बेटा, अण्णांना हाक मार. ना ना अशी अक्षरे ऐकून अण्णा चपापले, पण क्षणभरच. अहो साहेब, वर्षभर आम्ही कसून प्रयत्न करतोय. माईची तपस्या, वहिनीचे उपास तपास आणि आमचे उपाय. आला ना गुण? अरे वा. पण काय झालं होतं हिला? अहो काय सांगू, त्या पिंपळाला टांगून एका मुलीने जीव दिला होता. तिच्या भूताने हिला झपाटलं. आता जायला लागलंय ते भूत. पण मी त्या पिंपळाला लोंबळ काढलो. हिच्या मैत्रिणीनं सुद्धा करायला लावलं. आम्हाला कुणाला नाही झपाटलं. सगळ्यांनाच झपाटत नाही. या मुलीचं प्राक्तनच होतं तसं. आणि तुमच्या प्राक्तमनात तिच्या पालकांचा पैसा होता. मी सुद्धा आवाज चढवला. काय म्हणायचं तुम्हाला? माझ्यावर संशय घेता? अण्णा गरजले. ओरडण्याने खोट्याचं खरं होत नाही. तुम्हाला लबाडी करून लोकांना लुबाडण्याच्या वृत्तीने झपाटलंय. खरी गोष्ट फार निराडी आहे. मी चवताळून बोललो. काय आहे सत्य? अण्णाचा आवाज नरमला होता. सुरभी जन्मताच मुकी नाही. ती बोलत होती, पण तोतरी. वर्गातल्या मुली तिला तोतरी तोतरी असं चिडवायच्या. त्यामुळे ती बोलणं टाळायला लागली. आतल्या आत कुडायला लागली. कायमचे आघात झाल्यामुळे तिचं मन काही व्यक्त करणं विसरूनच गेलं. त्याचा परिपाक म्हणजे मुकेपणा. कायम दाबून ठेवलेल्या भावना तिला निराशेच्या गर्तेत नेऊ लागल्या होत्या. ही शारीरिक नाही तर मानसिक समस्या होती. मग याच्यावर तू उपाय तरी काय केलेस? फक्त त्या गोळ्या? त्या गोळ्या शक्तिवर्धक म्हणजे टॉनिक होत्या. खरं टॉनिक हवं होतं तिच्या मनाला. ते माझ्या डॉक्टर मित्राने ओळखलं. पण ही सगळी पार्श्वभूमी मला सुरभीच्या मैत्रिणीने सांगितली. गोव्याला गेल्यावर तिचं समुपदेशन केलं. निराशेच्या गर्तेतून बाहेर काढलं. नंतर बोलण्याचा प्रयत्न करायला शिकवलं. अजून जवळजवळ 2 महिन्यांनी ती व्यवस्थित बोलायला लागेल. हे सगळं आपणहून होईल का? वहिनीची रास्त शंका. आपणहून कसं होईल वहिनी? त्यासाठी इथल्या आरोग्य केंद्रात तिला रोज जावं लागेल. एवढं तुम्हाला करावं लागेल. करेन मी भाऊजी. तुम्ही खूपच मदत केली आम्हाला. मग माझी वर्गणी? कोंबडी वडे? एकदम बरोबर. राहणार आहे मी 2 दिवस. आता आधी या अण्णा महाराजांना कोणता नैवेद्य द्यायचा ते बघू. काय महाराज? काही नको. मी जातो दुसरीकडे. आधी सुरभीच्या हातातले गडेदोरे सोडा. दुसरीकडे अजिबात जायचं नाही. कारण तिकडच्या लोकांच्या हातात गंडेदोरे बांधून त्यांना गंडवणार.
तेव्हा इथेच या मठात राहायचं, काम करून खायचं, फुक्कटचं नाही. हे गाव तुम्ही सोडूच शकत नाही. तुमचे फोटो आहेत माझ्याकडे. माझा भाऊ पोलिसात आहे. तो तुम्हाला कुठंही शोधून काढेल. काय आहे का कबूल? हो डॉक्टर साहेब, तुम्ही सांगाल तसंच वागेन. अण्णा नरमले. घरी आल्यावर मी त्या सर्वांचं बौद्धिकच घेतलं. मोऱ्या, काकूचं एक राहू दे, पण तू सुद्धा सारासार विचार करू शकला नाहीस. अंधश्रद्धा आणि कर्मकांडामुळे आपल्या सर्वस्वाचा नाश होतो. गंडेदोरे, अंगारे धुपारे यांनी कुणाचा उद्धार होत नाही. मनात श्रद्धाभाव जरूर असावा. श्रद्धा आणि अंधश्रद्धा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. एखाद्या गोष्टीवर, व्यक्तीवर किंवा शास्त्रज्ञावर आपली श्रद्धा असते. डॉक्टरांनी दिलेले औषध विश्वासाने घेतले तरच गुण येतो. सकारात्मक विश्वासाला श्रद्धा म्हटलं तर नकारात्मक विचाराला अंधश्रद्धा म्हणता येईल. स्वर्गीय सावरकर मनात श्रद्धा माणसाला प्रगतीपथावर दौडण्याची शक्ती देते व अंधश्रद्धा माणसाच्या बुद्धीला पंगू बनवून एकाच जागी जकून ठेवते. म्हणूनच बुद्धीचा कस लावून विचार करावा. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की कळवावे व चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या विना व्हॉइस मराठी स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण संपूर्ण कथा शेवटपर्यंत ऐकल्यामुळे आपले मनापासून धन्यवाद.